धर्मेंद्र प्रधान आता अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत। अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची भेट होणार आहे। अमित शहा आता या भेटीमध्ये काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। धर्मेंद्र प्रधान आता स्वतःहून राजीनामा देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरतंय। खरं तर संपूर्ण दिल्लीला या आंदोलकांनी घेरलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गेले 22 दिवस एकच मागणी सातत्यानं होतीये आणि ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। मात्र या 22 दिवसांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं एकही वक्तव्य केलं गेलं नाही, मीडिया समोर आपली भूमिका त्यांनी मांडली गेली नाही। मात्र आता ते अमित शहांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय अमित शहांच्या भेटीला धर्मेंद्र प्रधान गेलेले आहेत। त्याच वेळी इथं काय चर्चा होतीये हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचवरून या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे ठरायला मदत होईल। त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतोय 3 महत्त्वाच्या घडामोडी सध्या दिल्लीमध्ये घडतायत। एक संसदेमध्ये अधिवेशन सुरू झालंय, दुसरीकडे सीजेबीच्या आंदोलकांनी संपूर्ण दिल्लीचे रस्ते जाम केलेले आहेत आणि तिसरी महत्त्वाची घटना आता आपण पाहतोय की धर्मेंद्र प्रधान ज्यांच्या मागणीसाठी संपूर्ण दिल्ली एकवटलेली आहे ते धर्मेंद्र प्रधान आता अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। या भेटीमध्ये नेमकं काय होतंय, कशाविषयी चर्चा होतीये, कोणता निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सीजेबीचं गेले 22 दिवस दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, एल्गार सुरू आहे आणि अर्थातच आता दखल घेतली जाते असं दिसतंय आणि त्यासाठी मोठी सुरक्षा या ठिकाणी तैनात केलेली आहे। संसद भवनाजवळ सुद्धा सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे। आंदोलकांनी इथपर्यंत पोहोचू नये यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले जात आहेत। अभिजित दिपके खरं तर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते, ते सुद्धा काल उपोषणाला बसले होते। आज सकाळीच त्यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर सोनम वांगचुक खरं तर त्यांच्याकडे मुख्य लक्ष सगळ्यांचं होतं, त्यांनी 22 दिवस उपोषण केलं, मात्र त्यांना आता रुग्णालयात भरती केलेलं आहे। त्यांच्या पत्नीनं म्हटलं होतं की मी हा मोर्चाचं सारथ्य करेन, नेतृत्व करेन, मात्र आता त्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। इथं काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज पोलिसांनी केलेला आहे, आंदोलकांवर हा लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न उत्पन्न होऊ नये आणि म्हणूनच आंदोलकांना पांगवण्यासाठी सीजेपीच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। मोठ्या संख्येनं पोलिसांची उपस्थिती या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। काही भागामध्ये जंतर मंतर परिसरातच पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। इथं इंटरनेट बंद केलेलं आहे, त्याचबरोबर इथल्या भागातली 5 मेट्रो स्थानकं सुद्धा बंद केल्याचं पाहायला मिळतंय। आता अर्थातच या आंदोलनामुळे केवळ सरकारच अडचणीत आलेलं नाहीये, तर या भागामध्ये आपल्या नेहमीच्या कामासाठी जा-ये करणारे, या मेट्रो स्थानकांवरून जा-ये करणारे प्रवाशांना सुद्धा मोठीच अडचण झालेली आहे। मेट्रो स्थानकं बंद असल्यामुळे त्या मेट्रो स्थानकांवरून आणि त्या मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करणारे अनेक प्रवाशांच्या अडचणी। मैं कमेंट नहीं कर रहा अभी। राम मंदिर का इशू आप लोग उठाना चाह रहा था विपक्ष, लेकिन सरकार बार बार हाउस एडजर्न हो रहा है, क्या कहेंगे आप? आज प्रधानमंत्री जी ने भी कई टिप्पणियां की हैं, क्या लाठीचार्ज हुआ है जंतर मंतर पर, युवाओं के ऊपर लाठीचार्ज हुआ है। ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या, मात्र त्यांनी माध्यमांना कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही। काँग्रेसनं सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये घेतला नाही। मोठा विरोधी पक्ष असून सुद्धा काँग्रेसचा सहभाग नव्हता, मात्र त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता। स्वतः सहभाग न घेता आता राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी सुद्धा या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली नाही। माध्यमांशी बोलणं त्यांनी नाकारलेलं आहे। यापुढे आता अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यावर ते चर्चा करतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे।